वसतिगृहातील मुलीला घरी बोलावलं, बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असल्याचं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील सेवानिवृत्त प्राचार्याने एका 15 वर्ष मुलीचा विनयभंग केल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती आणि या घटनेला 6 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीच्या शोधात पोलीस पथकं रवाना झाली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे. तसेच आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत देवरी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलगी सेवानिवृत्त प्राचार्याच्या घरी भाड्याने वसतिगृह असून तिथेच राहत होती. राज्यात महिला अत्याचार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली असून भोंदूबाबांकडून होत असलेल्या अत्याचाराने घटनेनं महाराष्ट्र हादरलेला होता. त्यातच आता अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटना देखील सामाजिक मूल्याचं झालेलं अधपतन दर्शवत आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्यात एका सेवानिवृत्त प्राचार्याने 15 वर्ष मुलीसोबत गैरकृत्य केल्याने खळबळ आणि संताप व्यक्त होतो आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 15 वर्ष मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आहे. माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस करून दे या बहाण्याने आरोपीने जबरदस्तीने हात पकडून रूममध्ये नेलं आणि पैशाचा आमिष दाखवून तिच्या मनाविरोधात गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार मुलीने दिली आहे. या प्रकरणी देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ शहारे यांच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी काशीनाथ शहारे हा गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आलेलं आहे. लवकरच आरोपीला अटक होईल असंही पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये देवरी पोलीस स्टेशनला 24 तारखेला हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युली 20 तारखेलाच ते तक्रार प्राप्त झाली होती देवरी पोलीस स्टेशनला, परंतु ते काही कारणास्तव जे पीडिता आणि त्यांचे कुटुंबियांनी ते तक्रार त्या दिवशी दाखल करण्यास मनाई केली होती. परंतु तरी पण आपण 2-3 दिवस थोडा पाठपुरावा करून आणि पीडिता ही पुरचीची आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तर तिच्या घरी आपण मग एक महिला आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून त्यांना कन्व्हिन्स करून शेवटी ह्या 24 तारखेला आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला दाखल होण्यामध्ये त्याला वेळ मिळाला. म्हणजे ज्या दिवशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्या दिवशी त्याला पण चौकशीला बोलवलं होते, परंतु दाखल केला नाही पीडितेने. तर हे पुढचे 2-3 दिवस ते वेळ मिळाल्यामुळे तो तिथून देवरीमधून फरार झालेला आहे. तरीसुद्धा आपण त्याच्या मार्गावर आपली सर्व पथके आहेत, त्याचं लोकेशन वगैरे आपण ट्रॅक करणं चालू आहे आणि लवकरच त्याला यामध्ये अटक करण्यात येणार आहे. बरोबर आहे, विनयभंग आणि पोक्सोचा आपण गुन्हा देवरी पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गोंदिया.